हॅलो एव्हरीवन, आज आपण SY BCom सेमिस्टर 3 मेथड्स ऑफ कॉस्टिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन्स टू मेथड्स ऑफ कॉस्टिंग इलिस्ट्रेशन नंबर 6 पेज नंबर 1.22 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. मेकॅनो लिमिटेड नांदेड अ मशीन टूल्स मॅन्युफॅक्चरर्स रिसीव अ जॉब वर्क ऑर्डर फॉर 500 युनिट्स ऑफ मशीन्स टूल्स which has to process through 4 diversable machines of which machines R's rate is as follows. म्हणजे आपल्याला त्यांनी हे सांगितलेलं आहे, मेकॅनो लिमिटेड नांदेड ही एक कंपनी आहे. ही कंपनी मशीनचे टूल्स मॅन्युफॅक्चर करते, म्हणजे मशीनचे टूल्स बनवणारी कंपनी आहे आणि त्यांना ऑर्डर आलेली आहे 500 युनिट्स तयार करायचे आहेत. मग त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ते जे टूल्स बनणार आहे ते वेगवेगळ्या 4 प्रकारच्या मशीनमधून तयार होणार आहे आणि प्रत्येक मशीनमध्ये ते किती वेळ राहणार आहे किंवा त्या मशीनचा आर रेट एका तासाला किती रुपये रेट आहे ते इथं आपल्याला सांगितलेलं आहे. तर पहिलं मशीनचं नाव आहे ॲक्सिमो. ती एका तासाला 5 रुपीज 50 पैसे त्याला खर्च येतो. त्याच्यानंतर दिलं बॅक्सिमो, तिला 4 रुपीज 50 पैसे रेट आहे एका तासाचा हा रेट आहे. कॅक्सिमो लिमिटेड 3.50 पैसे पर आर्स. त्याच्यानंतर डॅक्सिमो लिमिटेड 2.23 पर आर्स लिहिलं आहे किंवा आर्स रेट म्हणजे एका तासाला एवढा खर्च येतो. पुढं सांगितलेलं आहे द डिफरंट एक्सपेन्सेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खर्च रिलेटेड टू द जॉब अंडरटेकन समराइज्ड बिलो. प्रोसेस मटेरियल सप्लाइड फॉर अ जॉब. प्रोसेस मटेरियल म्हणजे जे त्या ह्याला लागणारं मटेरियल आहे, आपण त्याला रॉ मटेरियल म्हणूया. ते रॉ मटेरियल लागणार आहे 16,570. तर पेन्सिलने तुम्ही इथं पुट करून ठेवायचं आहे. हे डायरेक्ट मटेरियलच्या अंडर येणार आहे. डायरेक्ट मटेरियल. प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस पिएबल हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. त्याच्यानंतर आहे प्राईम कॉस्ट वेजेस म्हणजे हे डायरेक्ट लेबरच्या अंडर येणार आहे. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट लेबर आउटस्टँडिंग, हे डायरेक्ट लेबर आहे. त्याच्यानंतर चार्जेबल एक्सपेन्सेस हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. त्याच्यानंतर आहे सप्लाइड मटेरियल रिटर्न ऑफ स्टोअर हाऊस, हे रिटर्न्स आहेत म्हणजे हे परचेज रिटर्न आहेत. तर हे तुमच्या डायरेक्ट मटेरियलमधून लेस होणार आहे, हे लक्षात ठेवा. हे काय होणार आहे, लेस होणार आहे, म्हणून मी इथं मायनसचं साईन करून ठेवलं. हे तुम्हाला इथं पुट करून ठेवलं की पोस्टिंगला सोपं जातं. आणि हे कोणाच्या अंडर येतं हे मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर प्राईम कॉस्ट कशी बनवायची आहे तो व्हिडिओ तिथं जाऊन बघा. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे द वर्क ऑर्डर वॉज कम्प्लिटेड इन टाईम बाय युझिंग डिफरंट मशीन ॲज पर द ॲक्च्युअल रिक्वायरमेंट समराइज्ड बिलो. म्हणजे तो जो आपल्याला वर्क आलेला आहे किंवा तो जो जॉब बनवायचा आहे किंवा जे काम करायचं आहे, जे युनिट तुम्ही तयार करणार आहात त्या टूल्स बनवण्यासाठी जो ॲक्च्युअल टाईम्स किती लागणार आहे, तर ॲक्सिमो लिमिटेडला 142 तास लागणार आहेत एक युनिट त्याच्यामध्ये तयार होण्यासाठी. म्हणजे 500 युनिट्स म्हणूया, एक युनिट नाही तर 500 युनिट्स तयार होण्यासाठी एवढा तास लागणार आहेत त्या मशीनला. बॅक्सिमोला एवढे तास, कॅक्सिमोला एवढे तास आणि डेक्सिमोला एवढे तास, हे एवढे तास तुम्हाला लागणार आहेत 500 युनिट तयार करण्यासाठी प्रत्येक मशीनला. तर पुढं सांगितलेलं आहे जनरली ॲडमिनिस्ट्रेशन्स ओव्हरहेड आर. ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड म्हणजे ऑफिस ओव्हरहेड म्हणजे ऑफिसचा खर्च. 40% ऑफ फॅक्टरी कॉस्ट, फॅक्टरी कॉस्टच्या 50% त्याच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आहेत. म्हणजे ऑफिसचा खर्च हा वर्क ओव्हरहेड किंवा फॅक्टरी ओव्हरहेडच्या किंवा फॅक्टरी कॉस्टच्या 40% आहे. तर आता हे लक्षात घ्यायचं आपल्याला, फॅक्टरी कॉस्ट म्हणजे काय, तर फॅक्टरीमध्ये येणारा खर्च, तर तो ह्याच्यावर डिपेंड आहे. हे सगळं तुमच्या फॅक्टरी कॉस्टच्या अंडर येणार आहे. आपण आन्सर सॉल्व केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पुढं सांगितलेलं आहे बट ड्यू टू इन्क्रीज इन द कॉस्ट ऑफ मॅनेजमेंट सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन अंडर द prevailing situations, it is estimated that these has been 50% raise in the office overheads. त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे सिच्युएशन आहे म्हणजे मार्केटमधली जी परिस्थिती जर बघितली तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा खर्च ह्या जर पकडला तर जे तुमचे ऑफिस मॅनेजमेंट आहे ते तुम्ही 40% जे अमाऊंट काढाल त्याच्यावर परत तुम्हाला काय करायचं आहे की 50% अमाऊंटनी इन्क्रीज झालेलं आहे. म्हणजे रेज झाली म्हणजे वाढ झालेली आहे खर्चामध्ये. म्हणजे जे फॅक्टरी ओव्हरहेड आहे त्याच्या 40% तुम्हाला ऑफिस ओव्हरहेड्स काढायचे आहेत आणि जे तुमचं ॲन्सर येईल त्याच्यावर परत तुम्हाला 50% काय काढायचं आहे,
इन्क्रीज काढायचं आहे, म्हणजे 50% तुमच्या ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये वाढ झालेली आहे असं त्यांना सांगायचं आहे. कारण त्याचा परिणाम कशामुळे झालेला आहे, त्या खर्चामध्ये वाढ का झाली, तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा खर्च वाढलेला आहे म्हणून. पुढे सांगितलं इट इज एस्टिमेटेड दॅट प्रॉफिट आर टू बी ॲडेड ॲट 20% ऑन इनवाईस प्राईस. इनवाईस प्राईसला अंडरलाईन करून ठेवा. इनवाईस प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस, तर लिहून ठेवा. इनवाईस प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस. आणि आता इथं सांगितलं आहे सेलिंग प्राईसवर 20%, म्हणजे तुमची जी सेलिंग प्राईस आहे ती 100 आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला मी इथं वर्क करून दाखवते, याचं आपल्याला पोस्टिंग कसं करायचं आहे. तर बघा तुम्हाला इथं कसं येईल, सेलिंग प्राईस इज इक्वल टू आपला फॉर्म्युला असा आहे कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. म्हणजे आपण वस्तूची विक्री कशी करतो, तर जेवढा खर्च आलेला आहे त्याच्यावर प्रॉफिट घेऊन आपण वस्तू विकतो. तर आता ऑन लिहिले सेलिंग प्राईस म्हणून किंवा इनवाईस प्राईस म्हणून तुमची सेलिंग प्राईस 100 असणार आहे आणि प्रॉफिट तुमचा 20 असणार आहे. मग तुम्ही काय करणार आहात, 100 - 20 इज इक्वल टू 80. 80 ही तुमची कॉस्ट प्राईस आहे. तर मग आपल्याला खाली फॉर्म्युला टाकून प्रॉफिट फाइंड करायचं आहे, म्हणजे तुम्हाला सेल्स मिळणार आहेत. तर ह्याचा मिनिंग सांगितला मी. ऑन सेल्स म्हणजे काय आहे, ऑन सेल्स म्हणजे ऑन इनवाईस प्राईस म्हणजे ऑन सेल्स आहे, तर सेलची प्राईस 100 आहे आणि प्रॉफिट तुमचा 20 आहे. कारण इथं सांगितलं 20% प्रॉफिट, म्हणून हा प्रॉफिट तुमचा 20% आहे. आता आपल्याला पुढं सांगितलेलं आहे 20% ऑन इनवाईस प्राईस ऑफ द जॉब वर्क ऑर्डर. डिटरमाइन द सेलिंग प्राईस ऑफ 1 युनिट ऑफ मशीन टूल्स रेडी टू डिस्पॅच करण्यासाठी मशीन टूल्सच्या एका युनिटची सेलिंग प्राईस तुम्हाला त्यांनी विचारले. डिस्पॅच म्हणजे विकण्यासाठी, डिस्पॅच करणे म्हणजे विक्रीसाठी किती रुपयाला एक युनिट तुमचं विकलं पाहिजे. एक युनिट म्हणजे एक वस्तू, म्हणजेच एक टूल किती रुपयाला विकलं पाहिजे ती प्राईस तुम्हाला काढायला सांगितलेली आहे. तर क्वेश्चन नीट समजून घ्या, खूप सोपं आहे. आपण ॲन्सर त्याचं फाइंड करूया. तर काय बनवायचं आहे आपल्याला, जॉब कॉस्ट शीट बनवायची आहे. पण इथं जॉब कॉस्ट म्हणजे कॉस्ट काढायची आहे की एक वस्तू म्हणजे हे 500 युनिट्स तयार करण्यासाठी किती खर्च येणार आहे, मग एका युनिटला किती खर्च आहे आणि मग एक युनिट तुम्हाला किती रुपयाला विकायचं आहे हे शोधायचं आहे. तर त्याच्यासाठी मी इथं ॲन्सर तयार केलेला आहे, आखून घेतलेला आहे. इन द बुक्स ऑफ मकॅनो लिमिटेड नांदेड जॉब कॉस्ट शीट. तुम्ही असं पण म्हणू शकता स्टेटमेंट ऑफ जॉब कॉस्ट शीट किंवा फॉर अ पिरियड एंडेड. आता इथं पिरियड दिलं नाही म्हणजे तारीख नाही दिली म्हणून मी इथं असं सोडून दिलेलं आहे. नुसतं लिहिलं ना स्टेटमेंट ऑफ जॉब कॉस्ट शीट तरी चालेल, आणि तारीख दिली असेल तर त्याच्यापुढे लिहायचं स्टेटमेंट ऑफ जॉब कॉस्ट शीट फॉर द पिरियड ऑफ असं लिहायचं. आणि मग ह्याच्या पुढं हे मी लिहिलेलं आहे जॉब वर्क ऑर्डर फॉर 500 युनिट्स ऑफ मशीन टूल्स. म्हणजे आपण हे जे जॉब कॉस्ट बनवत आहोत, म्हणजे जॉब कॉस्ट म्हणजे ती 500 युनिट तयार करण्यासाठी किती खर्च येणार आहे त्याला म्हणायचं जॉब कॉस्ट. कॉस्ट म्हणजे प्राईस, किंमत, खर्च, किती खर्च येणार आहे ते बनवायचं आहे. 500 युनिट्स तयार करण्यासाठी किती खर्च येणार आहे ते बनवायचं आहे. पर्टिक्युलर्स रुपीज अँड रुपीज. आपण पहिलं काय घेतो, डायरेक्ट मटेरियल. तर मी इथं पहिलं लिहिते डायरेक्ट मटेरियल. मी ग्रीन पेनने लिहित आहे, तुम्ही लिहायचं नाही, तुम्ही एकाच पेनचा यूज करायचा. तुम्हाला हे चांगली कॉस्ट शीट समजावी म्हणून मी वेगवेगळ्या पेनचा यूज करत आहे. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल. त्याच्यामध्ये काय काय येतं बघा, मी ऑब्लिक करून ह्याने पण लिहिते, तुम्हाला दिसत नसेल तर. डायरेक्ट मटेरियल ह्याच्या अंडरमध्ये काय काय येतं ते आपण इथं लिहूया. आपण इथं लिहिलं आहे बघा, डायरेक्ट मटेरियल प्रोसेस मटेरियल सप्लाइड फॉर द जॉब. द जॉब अमाऊंट आहे 16,570. 16,570. आता आपल्याला त्याच्यातून दुसरं एक बघा, आपण कुठं लिहिले DM बघायचं आहे इथं. तर DM शेवटी आहे आणि हे रिटर्न्स आहेत म्हणून आपल्याला ते लेस करायचे आहेत. आपण इथं लिहिणार आहे लेस सप्लाय मटेरियल रिटर्न.
टू स्टोअर हाऊस. अमाऊंट आहे त्याची 3960. त्याला आपण मायनस करून घेऊ इथं. 9 6 1500 4 14 14,000. एक मिनिट आपण एकदा परत करूया. 16,570 minus 3,960 12,612 आहे. 12,610. तर त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट मटेरियल नंतर ॲड काय करतो आपण, डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबरमध्ये बघा इथं काय कुठं लिहिलं आहे आपण, इथं प्राईम कॉस्ट वेजेस एक आहे. प्राईम कॉस्ट वेजेस अमाऊंट आहे 5,320. ह्याला तुम्ही इथं बाहेर पण लिहू शकता 12,610. ह्याची अमाऊंट आहे 5,320. त्याच्यानंतर बघा तुम्ही डायरेक्ट लेबर कुठं लिहिलेलं आहे, डायरेक्ट लेबर आउटस्टँडिंग. अमाऊंट आहे 430. आता आपल्याला हे दोघांची टोटल करायची आहे. 5,320 प्लस 430 अमाऊंट आली 5,750. आपण इथं लिहिणार आहोत 5,750. ह्या दोघांना ॲड करणार आहोत प्लस 12,610 अमाऊंट आली तुमची 18,360. तीच आपल्याला इथं पण लिहायची आहे 18,360. त्याच्या खाली आपल्याला करायचं आहे, त्याच्या खाली आपण लिहिणार आहोत ॲड डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये कोण आहे बघा, प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस पेएबल. प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस पेएबल. एक्सपेन्सेसचं स्पेलिंग मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे. अमाऊंट आहे त्याची डायरेक्ट एक्सपेन्सेस पेएबल 1,350. त्याच्यानंतर आहे चार्जेबल एक्सपेन्सेस. चार्जेबल एक्सपेन्सेस आहेत चार्जेबल एक्सपेन्सेस आहेत आपले 2,290. आपल्याला तर ह्या दोन एक्सपेन्सेसचं ॲड करायचं आहे. 1,350 प्लस 2,290 टोटल आलं 3,640. आपण इथं बाहेर लिहूया 3,640. टोटल करूया बघा, ह्या दोघांची टोटल करायची आहे. ह्याच्यामध्ये हे ॲड करायचं आहे प्लस 18,360 अमाऊंट आली 22,000. इथं पण तेवढीच आहे 22,000. ह्याला म्हणायचं आहे आपण प्राईम कॉस्ट. आपण रेड पेनने लिहू देअरफॉर प्राईम कॉस्ट. हे आता त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे फॅक्टरी ओव्हरहेड्स.
रेड पेननीच लिहिते कारण ग्रीन पेन तुम्हाला जास्त दिसत नसेल. ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे एक्सपेन्सेसच आहेत, फॅक्टरीचा खर्च. तर आता आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड्स काढताना बघायचं आहे की मशीनला किती तासामध्ये किती तास मशीन चालली आणि किती रुपये खर्च आहे. तर बघा, मशीनला 500 युनिट तयार करण्यासाठी 142 तास लागले. एका तासाला तिला 5.50 पैसे म्हणजे 5 रुपये 50 पैसे एका तासाला. मग 142 तासाला किंवा आर्सला किती खर्च आला हे पहिलं शोधावं लागेल आणि मग आपल्याला टोटल फॅक्टरी ओव्हरहेड्स कळणार आहेत. तर आपण इथं कंपनीच्या नावं लिहूया. डायरेक्ट लिहिते मी इथं एक्सिमो. तिचा तास दिलेले आहेत 142. आपण डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. इंटू करायचं आहे रुपीज. इथं तुम्ही HRS टाकू शकता. HRS म्हणजे आर्स. एवढे आर्स 140 रुपीज आहेत. 5 रुपीज 50 पैसे. रुपीज 550. मग त्याचा टोटल खर्च आपण काढूया किती येतोय. 142 इंटू 5.50 781. तुम्ही इथं पण लिहू शकता डायरेक्ट 781. तर आता दुसऱ्या कंपनीचं बघू आपण. बॅक्सिमो. बॅक्सिमो आर्स जरा लांब लिहिते. 178 तास इंटू बॅक्सिमोला लागतात 4 रुपीज 50 पैसे. रुपीजचं साईन टाका इथं. 4.50 178 इंटू 4.50 801. त्याच्यानंतर तिसरं आहे मू आहे. आर्स त्यांचे दिलेले आहे 214 इंटू रुपीज 3.50. इंटू करून बघूया आपण. 214 इंटू 3.50 749. आता आपण तिसरी मशीन बघणार आहोत. डेक्सिमो. आर्स लागणार आहे 300 तास इंटू एका तासाला 2 रुपीज 35 पैसे. 2 रुपीज 23 पैसे. 2 रुपीज 23 पैसे. 300 इंटू 2.23 669. आता आपण ह्याची टोटल करू किती येते बघू. 669 प्लस 749 प्लस 801 प्लस 781. टोटल आले 3000 खर्च आला. तो आपण इथं लिहिणार आहे. म्हणजे ती वस्तू तयार करण्यासाठी एका मशीनमधून ॲक्सिमोमधून ती वस्तू तयार करण्यासाठी ॲक्सिमो ह्या मशीनचा खर्च 781 आहे. बॅक्सिमोचा 801 आहे. कॅक्सिमोचा 749 आहे. डेक्सिमोचा 669 आहे. म्हणजे टोटल खर्च आला त्या मशीनचा 3000. मशीनचा खर्च आहे. कंपनीत उत्पादन होतं त्याचा खर्च आहे म्हणून त्याला आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणलं. तर आता आपल्याला 22,000 प्लस 3000 म्हणजे 25,000 येईल. आपण करून बघूया. 25,000 ह्याला म्हणायचं आहे वर्क कॉस्ट. ह्याला म्हणायचं आहे वर्क कॉस्ट. ह्याला आपण म्हणू इथं वर्क कॉस्ट. किंवा तुम्ही याला ऑफिस कॉस्ट पण म्हणू शकता, वर्क कॉस्ट म्हणू शकता, फॅक्टरी बर्डन म्हणू शकता. कुठलं पण नाव तुम्ही त्याला देऊ शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर
वर्क कॉस्ट झाली. आता आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन दिलेलं आहे, म्हणजे इथं त्यांनी आपल्याला खर्च सांगितला आहे ॲडमिनिस्ट्रेशनचा, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स. म्हणजे आपण काय करणार आहोत, इथं ऑफिस ओव्हरहेड्स लिहिणार आहोत. ओव्हरहेडचा खर्च. तर त्यांनी आपल्याला इथं असं सांगितलं आहे, जो ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन आहे तो 40% आहे फॅक्टरी कॉस्टच्या. ह्याला आपण तुम्ही फॅक्टरी कॉस्ट पण म्हणू शकता, वर्क कॉस्ट. ह्यालाच आपण फॅक्टरी म्हणूया, फॅक्टरी कॉस्ट. ह्याला आपण बी म्हणूया. तर हे 25,000वर त्यांनी सांगितलं 40% हे ऑफिस ओव्हरहेड्स आहेत. म्हणजे ऑफिसचा खर्च हा फॅक्टरी कॉस्टच्या किती टक्के आहे, 40% आहे. म्हणून आपण इथं म्हणू ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. एक्सपेन्सेस. तर त्यांनी सांगितले 40% ऑन फॅक्टरी कॉस्ट. तर फॅक्टरी कॉस्ट किती आहे, 25,000 इंटू 40% म्हणजे 40/100. तर ह्याची आपण काढू कॉस्ट किती येते बघू. 40% 25,000 इंटू 40%चं साईन दाबा किंवा तुम्ही डिवाइड बाय 100 करून काढा. 10,000 आलं. परत त्यांनी इथं आपल्याला असं सांगितलं आहे की जो तुमचा खर्च झालेला आहे, इट इज एस्टिमेटेड दॅट दीज हॅज बीन 50% राईज इन द ऑफिस ओव्हरहेड्स. म्हणजे 50% वाढलेला आहे खर्च, म्हणजे 10,000वर. सांगितलं इथं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन अंडर द प्रिव्हेंलिंग सिच्युएशन. म्हणजे इथं असं सांगितलेलं आहे की सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनसाठी 50% त्याच्यावर काय झालेलं आहे, खर्चामध्ये वाढ झालेली आहे. ह्या खर्चामध्ये वाढ झालेली आहे. म्हणून इथं तुम्ही ह्याला 1 म्हणा, ह्याला 2 म्हणा. 10,000 इंटू 50%. 10,000वर 50% इंटू 50% 5,000. म्हणजे टोटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहे तिथं 15,000. तुम्ही तीच अमाऊंट इथं लिहू शकता 15,000. आणि आता आपण टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढणार आहोत. 25,000 प्लस 15,000 40,000. ह्याला म्हणायचं आहे तुम्ही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. किंवा तुम्हाला अजून पण तुम्ही काढलं असतं, समजा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 10,000 आहे, तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स या 10,000वर 50% काढून पण तुम्हाला करता आलं असतं. म्हणजे कसं करता आलं असतं ते दाखवते इथं बघा. तुम्ही असं केलं असतं, इथं दाखवते. समजा आपलं इथं किती आलं, ऑफिस ओव्हरहेड्स आले बघा. ऑफिस ओव्हरहेडची अमाऊंट आली, ऑफिस ओव्हरहेड्स आले 10,000 10,000. तर ह्याला तुम्ही म्हणलं असतं टोटल करून घेतली असती, दोन्ही कॉलममध्ये घेतले असते असे 10,000 टोटल झाली असती. इथं तुमची 25 आणि 10 झालं असतं. वरची टोटल होती तुमची 25,000 होती, 25,000. तर ह्या टोटलमध्ये तुम्ही हे ऑफिस ओव्हरहेड्स ॲड केले असते तर किती आलं असतं, 35,000 आलं असतं. ह्याला तुम्ही म्हणलं असता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही परत ॲड केलं असतं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. किंवा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. मग तुम्ही काढलं असतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शनवर, ऑफिस ओव्हरहेड्स किती आहेत 10,000वर 50% ऑन ऑफिस ओव्हरहेड्स. मग ऑफिस ओव्हरहेड्स किती होते 10,000 इंटू 50%. म्हणजे अमाऊंट आली असते तुमची 5,000. आणि मग तुम्ही 5,000 याच्यात ॲड केलं असतं आणि खाली म्हटलं असतं 40,000. ह्याला तुम्ही म्हटलं असतं टोटल कॉस्ट.
असं पण तुम्ही करू शकला असता, तरी पण तुमचं बरोबर आलं असतं. याला म्हणलं असतं टोटल कॉस्ट, सी नाव दिलं असतं, 40,000 ही तुमची टोटल कॉस्ट आली असती. तुम्ही अशा पण पद्धतीनं करू शकला असता, तरी पण तुमचं ॲन्सर सेमच झालं असतं. आता तर आपल्याला पुढं करायचं आहे. त्यांनी सांगितलं आहे की प्रॉफिट आहे किती, तर 20% ऑन सेलिंग प्राईस किंवा इनवाईस प्राईस. तर इथं मी बघा केलेलं होतं की सेलिंग प्राईस 100 असेल, कारण ऑन लिहिलं की समजायचं ऑन इनवाईस प्राईस, म्हणजे इनवाईस प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस आहे. 20% सांगितलं आहे प्रॉफिट, म्हणजे प्रॉफिट तुमचा 20 रुपये, सेलिंग प्राईस 100. जिथं पण तुम्हाला ऑन शब्द असेल आणि त्याच्या पुढं जे नाव आहे त्याला आपण 100 पकडायचं. म्हणजे काय आलं, तर सेलिंग प्राईस आली तुमची 100, प्रॉफिट आला 20, मग 100 - 20 केलं की येईल 80 रुपीज कॉस्ट प्राईस. आता आपल्याला ह्याच्या खालचा फॉर्म्युला आहे कॉस्ट प्राईस आणि प्रॉफिट. कॉस्ट प्राईस होती 80 रुपीज, तेव्हा प्रॉफिट झाला आपल्याला 20 रुपीज. आता आपली कॉस्ट प्राईस किती आहे, 40,000. तर मग कॉस्ट प्राईस जर 40,000 असेल तर प्रॉफिट किती, तर क्वेश्चन मार्क दिलेला आहे मी. ह्याला रेसिप्रोकल करायचं, म्हणजे उलट करायचं. 40,000 वर जाईल आणि 80 खाली येईल. डिवाइड बाय 80 × 20. ह्या झिरोला हा झिरो गेला, 8 5 जा 40, 1 2 0. तुम्ही कॅल्सीवर पण करू शकता. 5 2 जा 10, 1 2 3, 10,000. तर 10,000 काय आहे, हा प्रॉफिट आहे. इथं आपण क्वेश्चन मार्क दिला आहे, म्हणजे हा काय आहे, प्रॉफिट इज इक्वल टू 10,000. तर हा प्रॉफिट आपण इथं ॲड करायचा आहे. तर मी लिहिणार आहे ॲड प्रॉफिट. ॲड प्रॉफिट 10,000. हिचा अमाऊंट मी बाहेर काढली, टोटल झाले 50,000. ह्याला म्हणणार आहे मी टोटल सेल्स. देअरफॉर रेड पेनने लिहिते टोटल सेल्स. टोटल सेल्स तर किंवा टोटल सेलिंग, टोटल सेल्स किंवा टोटल सेलिंग प्राईस असं पण तुम्ही म्हणू शकता. त्यांनी आपल्याला विचारलं एका युनिटला किती रुपये, एका युनिटला, कारण क्वेश्चनमध्ये विचारलं इथं 1 युनिट ऑफ मशीन्स टूल्स रेडी टू डिस्पॅच. डिस्पॅच म्हणजे विक्रीसाठी एका युनिटची सेलिंग प्राईस विचारलेली आहे, म्हणून आपण लिहिणार आहोत खाली पर युनिट सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस. तर कसं काढायचं आहे, तर टोटल सेल्स डिवाइड बाय युनिट. इथं फॉर्म्युला आहे इज इक्वल टू, मी इथं लिहिते टोटल सेल्स डिवाइड बाय युनिट, टोटल युनिट. टोटल सेल्स आहेत 50,000 डिवाइड बाय युनिट सांगितलेले आहेत बघा. इथं त्यांनी 500 युनिट्स काय केलेले आहेत, तयार केलेले आहेत. इथं येईल 500. तर एका युनिटला किती, 500वर बघा इथं तुम्ही, मी खडाखोड नाही करत आहे म्हणून मी इथं लिहिते 50,000 डिवाइड बाय 500, 100 रुपीज पर युनिट, ₹100 पर युनिट. ही एवढी तुमची सेलिंग प्राईस आहे पर युनिटची, 100 रुपीज. तुम्ही पाहिजे तरी इथं लिहू शकता देअरफॉर ₹100 पर युनिट. एका युनिटची सेलिंग प्राईस तुमच्या 100 रुपीज आहे, असं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. तर हा जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.